आमचे मार्गदर्शक सन्माननीय अशोक शेठ हांडे, मराठा बाणा फेम हे आमचे मार्गदर्शक असून आत्ता सन्माननीय अध्यक्ष शिवाजीराव महादेव हांडे हे आहेत. माझ्या उजव्या साईडला बाळशीरामजी हांडे हे उपाध्यक्ष आहेत, इकडे सचिव आहेत आणि आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी ही पत्रकार परिषद संबोधित करतो आहे. आपल्याला बोलवण्याचं कारण म्हणजे दरवर्षी सालाबादप्रमाणे शेकडो वर्षापासून आलेली परंपरा नवरात्र महोत्सव पश्चिम महाराष्ट्रामध्ये उमरज ह्या गावी मोठ्या प्रमाणात साजरा होतो. साजरा होत असताना सर्व गावामध्ये नवरात्र महोत्सव साजरा होतो, परंतु उमरजमध्ये एक वेगळं नाविन्य आहे. त्याचं कारण म्हणजे की उमरजची महालक्ष्मी देवी आहे, ही करवीर निवासिनी कोल्हापूर याचं उपपीठ आहे. मी हे कशाच्या आधारावर बोलतो तर आपल्याकडे हिंगणे दप्तर हे भारतीय इतिहास संशोधन यांच्याकडनं प्रसारित झालेलं हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकामध्ये काही संदर्भ आहेत, ते संदर्भ या ठिकाणी प्रिंट आऊट केलेले आहेत, ते हेडलाईट केलेले आहेत. त्याच्यामध्ये 1971चं पत्र सापडतं, त्याच्यामध्ये नानासाहेब पेशवे 1771चं पत्र सापडतं आहे. त्यामध्ये नानासाहेब पेशव्यांना एक पत्र लिहिलेलं आहे हिंगण्यांनी की तुम्ही नाशिकला येताना महालक्ष्मी देवी उमरज याचे दर्शन करून यावे. हा एक पत्र आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं पत्र जे आहे ते त्यांचा जमा खर्च आहे. हिंगणे दप्तरामध्ये ते सरदार होते म्हणून त्यांचा जमा खर्च त्यांनी प्रदर्शित केला होता. कुलकर्णी नामक इथं ग्राम जोशी होते, त्यांना 86 रुपये ह्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी दिलेला उल्लेख या ठिकाणी दिसतो. त्यानंतरचं पत्र आहे ते नानासाहेबांना दिलेलं तेच पत्र आहे. आणि अजून एक पत्र आहे की हिंगण्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी हिंगणे सरदारांना पत्र लिहिलं होतं की तुम्ही आळंदीला गेला आहात, आळंदीवरून येताना उमरजसाठी 2 मूर्त्या घेऊन यावा, असा उल्लेख हिंगणे दप्तरामध्ये दिसून येतो. आणि हे दप्तर मी सांगितल्याप्रमाणे भारतीय इतिहास संशोधन यांनी छापलेलं आहे, प्रदर्शित केलेला आहे, त्याच्यामुळं हा उल्लेख दिसतो. आता काय झालं आहे, पश्चिम महाराष्ट्रातला हा जो भाग आहे हा शेतकरी प्रामुख्याने इथं आढळतात. इथं काही विकास झालेला नाही. आत्ताच्या शतकामध्ये थोडाफार आता फरक झालेला आहे. आणि उमरजचा अजून एक इतिहास म्हणजे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जेव्हा ह्या येडगाव धरणाच्या उद्घाटनाला आले होते त्यावेळेस त्यांचं इथं आक्रोश झाला. हजारो एकर जमीन बागायती ही धरणामध्ये गेल्यामुळं त्यांच्या पूजेच्या ताटाला उधळलं गेलं आणि त्याचा म्हणजे यशवंतराव चव्हाणांचा स्वभाव असा होता, ज्या ठिकाणी विरोध होईल त्या ठिकाणी ते संधान साधायचे, संवाद करायचे. त्या संवादार्थी असा इतिहास घडला की उमरज गावाच्या ह्या उद्रेकामुळे ह्या पुनर्वसनचा कायदा म्हणजे जमीन पुनर्वसनचा कायदा हा उमरजच्या उद्रेकामुळे झाला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यावेळेस आमच्याकडनं मुख्यमंत्र्यांचा अपमान झाला असेल, परंतु तो शेतकऱ्यांचा उद्रेक होता, ते क्रांतिकारी निर्णय त्यावेळेस घ्यायला लागला. ही उमरजची आख्यायिका आहे. आणि ह्या देवीच्या बाबत सांगायचं म्हणलं तर नवरात्र महोत्सवामध्ये सप्ताह असतो, सप्ताहानंतर गावचा गोंधळ असतो. विशेष म्हणजे ही परंपरा आमची जी 400 वर्षापूर्वी चाललेली आहे जुन्या गावापासून, ती परंपरामध्ये नाटक ही परंपरा आमच्याकडे आहे. नाटकामध्ये सर्व कलाकार हे गावातलेच असतात. ह्या वर्षीसुद्धा 2 नाटक आहेत आणि ते नाटक अशीच परंपरा पुढे चालू राहील. आणि आमचं असं म्हणणं आहे की करवीर निवासी कोल्हापूरची जी महालक्ष्मी माता आहे त्या मातेप्रमाणे सरकारने आम्हाला उपपीठ हा दर्जा ह्या इतिहासाच्या नोंदीप्रमाणे जाहीर करावा आणि उमरज गावातल्या ह्या महालक्ष्मी मातेला सन्मानित करावं. आणि शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे हा निर्णय घेण्यात यावा म्हणून या ठिकाणी आम्ही इथून पुढचे प्रयत्न करणार आहेत. मागच्या वर्षी आपल्याला सर्व लोकांच्या प्रयत्नामुळं आपल्याला क दर्जा प्राप्त झालेला आहे. क दर्जाच्या निधीबाबत आम्ही DPTCला पत्रव्यवहार केलेले आहेत. उमरज हे गाव तसं पुनर्वसित गाव आहे आणि पुनर्वसित गाव असल्यामुळे इथं बऱ्याचशा अडचणी आहेत. यात्रेसाठी आम्हाला जागा कमी पडते, ते बाकीच्या गोष्टी आहेत. इथं विकास व्हावा म्हणून आम्ही क दर्जाच्या निधीबाबत मोठ्या प्रमाणात मागणी करणार आहोत. आणि राहिले कार्यक्रमाचा विषय तो सप्ताह होतात. आपण चांगले हरिभक्त पारायणातील कीर्तनकार या ठिकाणी बोलवतो आणि आमच्या लोकांचं विशेष कौतुक करावं. कीर्तनकारांचं मानधन हे ट्रस्टकडनं न जाता ज्यांनी कीर्तन सुचवले तोच व्यक्ती त्याचे मानधन भाविक मानधन स्वतःहून देत आहेत. आणि नवीन परंपरा आपण यावर्षी चालू केलेली आहे की ह्या 9 दिवसामध्ये सकाळी पहाटेची आरती, संध्याकाळची आरती, ह्या आरतीला आपण मान्यवरांना आमंत्रित केलेलं आहे. आणि भाविकांनी सुचवलं आहे की जो आरतीचा मान घेईल
त्याला काहीतरी मानधन ठेवा. म्हणून ही परंपरा आपण चालू केलेली आहे. आणि विशेष सांगायचं, कौतुक करायचं भाविकांचं तेवढं कमी की आपल्याकडे जवळजवळ 20 ते 25 असे आरती घेणारे भाविक तयार झालेले आहेत. आणि होम जो असतो होमाचा आपला टायमिंग माझ्या मते 1:30 दैत्य नैवेद्य जातो. माझ्या मते पश्चिम महाराष्ट्रामध्ये दैत्याला नैवेद्य जाणारं हे माझ्या मते उमरच असं ठराविकच याच्यामध्ये गाव येतं. आणि विशेष म्हणजे 3 मूर्त्या, महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी, ह्या 3 मूर्त्या असलेलं उमरजमध्ये, हे मला महाराष्ट्रामध्ये उमरज हे 1-2 गावामध्ये मोडेल. मला माहीत नाही जास्त कोणत्या ठिकाणी आहेत, पण अभ्यासाअंती असं दिसतंय की 2-3च अशी ठिकाणं दिसतील. त्याच्यामधले उमरज हे ठिकाण आहे. 1:30 वाजता दैत्याला नैवेद्य जाईल. नैवेद्य झाल्यानंतर आमच्याकडचे लोक उपास सोडतात आणि भाविक मोठ्या प्रमाणात पुणे, मुंबई याच्याकडे स्थायिक झालेले लोक, आजूबाजूचे पंचक्रोशीतील लोक मनाभावेप्रमाणे इथे येतात आणि 14 ते 15 लाख रुपये देणगी स्वतःहून आमच्याकडे जमा होते आणि कार्यक्रमाला त्यांचा हातभार लागतो. त्यानंतर होमाला जी मंडळी बसतात त्यांना आपण काय म्हणतो, सोळे घालून बसलेले यजमान जे बसतात, ते 11 यजमान मंडळी या ठिकाणी तयार झालेले आहेत. एक सुंदर सोहळा त्या दिवशी होतो. तुमच्या माध्यमातून मी पंचक्रोशीतील आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भाविकांना विनंती करतो की आपण ह्या नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनासाठी अवश्य यावं. आपल्या सगळ्या सोयी इथे या ठिकाणी सज्ज आहेत. आमच्याकडे भक्तनिवास मोठ्या प्रमाणात आहेत. बाहेरच्या आलेल्या लोकांना जवळजवळ 13 खोल्या सुसज्ज आहेत, हॉल आहेत. म्हणजेच आमच्याकडे 1000-1200 लोकांना राहण्यासाठी पूर्ण सोय आहे. सुसज्ज आमचं दालन आहे. पार्किंगची सेपरेट व्यवस्था आहे. राहण्या खाण्याची इथं हॉटेल बिटेल चांगलं असल्यामुळे राहण्या खाण्याची व्यवस्था आहे. आणि बाहेरून आलेल्या लोकांना आम्ही इथं रोजगार मिळावा म्हणून काही महिलांना तयार केलेलं आहे की बाहेरून आलेल्या लोकांना तुम्ही स्वयंपाक म्हणून दिलं तर त्यांची जेवणाची पण सोय होते. त्यामुळे आलेल्या भाविकांना इथं कोणती गैरसोय होणार नाही यासाठी आमची पूर्ण उमरज ग्रामविकास ट्रस्ट सज्ज आहे. अशा पद्धतीने हा कार्यक्रम आहे, एवढं आम्ही सांगू इच्छितो. मागच्या 2 दिवसापूर्वी आमच्या जिल्हा परिषद सदस्यांचा प्रश्न विचारला. 9 दिवसाचा सोहळा आपल्याकडे अतिशय सुंदर पार पडतो. या 9 दिवसामध्ये आपली जी 3 गाव आहेत, मग पिंपळवंडी स्टँड रोड आपण वळाल्यानंतर पिंपळवंडी बळगंगा मातेचं ठाणं, काळवडी कालिका मातेचं ठाणं आणि उमरज महालक्ष्मी मातेचं ठाणं, म्हणजे नवरात्रामध्ये 3ही गावांमध्ये रोज उत्सव. येणाऱ्या भाविकांची संख्या आपल्याकडे खूप मोठी आहे. वाहनांची संख्या मोठी आहे. त्यात आपल्याकडे ST बसेस एक्स्ट्रा सोडल्या जातात. ती गर्दी आपल्याकडे खूप मोठी आहे. ते पाहता पिंपळवंडी स्टँड ते उमरज रस्त्याची अवस्था काही फार बरी नाही. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे का, किंवा तुम्ही तिथपर्यंत पोहोचायला कमी पडलाय तर नेमकं काय? शिवाचा वडा असेल, काळवाडीचा वडा असेल, मधला देशमुखांच्या तिथला परिसर असेल, रस्त्याची अवस्था अशी की दुचाकीवर जाऊच शकत नाही आपण. नाही, या संदर्भात तुम्ही प्रश्न विचारला तर बरोबर आहे. मी सुद्धा आता एक शेती उद्योग म्हणून घरापाशी एक कंपनी टाकली. माझ्या रोजच्या काही मालाच्या गाड्या येतात, मी स्वतः येतो. रस्त्याला खड्डे भरपूर आहेत. माझ्यासमोर 2-3 मुलांचे ॲक्सिडेंट झाले. काळवाडीची परिस्थिती पाहिली तर त्या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले. डेप्युटींबरोबर जिल्हा याचे PWDचे डेप्युटी त्यांच्यावर मी स्वतः फोनवर संधान साधलेलं आहे. आमदारांच्या कानावर घातलेलं आहे. आम्ही पत्र दिलेले, त्यांनी सर्वे करून गेलं. पण त्यांचं असं म्हणणं आलं की हे खड्डे मुरमाने काढण्यात काही मजा नाही, कारण डांबरी रोड आहे, PWDचा रोड आहे, MDR रोड आहे. तर त्या पावसामुळे त्यांना व्यत्यय आलेला आहे. पण त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की पाऊस उघड झाल्यानंतर 2 दिवसात खड्डे बुजवणार. दरवर्षी ते आपल्या यात्रेच्या दरम्यान खड्डे बुजवतात. पण ह्या पावसाच्या तांत्रिक अडचणीमुळे खड्डे बुजवायचे राहिले नाही, तर आतापर्यंत झाले असते. आम्ही प्रयत्न केलेला आहे. शेजारचे गाव काळवाडी असेल, पिंपोडी असेल, त्या ग्रामस्थांनी पण तो रेटा लावून धरावा जेणेकरून लवकर काम होईल. आणि विशेष म्हणजे पिंपोडीचे स्वतः तिथले आमदार आहेत, आमचे जावई आहेत, त्यांच्या पण कानावर घातलं. ते म्हणले यात्रेमध्ये खड्डे बुडतील. त्यांनी पण आश्वासन दिलेलं आहे. एवढीच अपेक्षा आम्ही तीच अपेक्षा व्यक्त करतो. सर्वे करून गेले 15 दिवसापूर्वी. पावसाचं प्रमाण आपल्याकडे एवढे की त्यांना काम करायलाच वेळ मिळाला बसेल ना. अन्न दरवर्षी देवीचं किती भाविक दर्शन घेत आहेत, यावर्षी काय अपेक्षा आहे, एकंदर कसं हे 8 दिवसाचं 9 दिवसाचं आयोजन आहे? आज घटस्थापना झाली. 9 ते 12 आमचा घटस्थापनेचा वेळ आहे. आजपासून भाविकांची गर्दी होते. सकाळची आरती झाली. त्याच्यामध्ये जवळजवळ गावात आमचे 5 ते 6 हजार लोकसंख्या आहे. प्रत्येक घरातून एक महिला ही तिथं जुन्या गावामध्ये आरतीला जातेच, नव्या गावामध्ये आरतीला जाते. आजपासून भाविकांची संख्या जर पाहिली तर होमाच्या दिवशी जवळजवळ 2 ते 2.5 लाख लोकांची नोंद पोलीस स्टेशननी केलेली आहे सर्वेनुसार. आणि त्या पद्धतीचे पत्रव्यवहार सुद्धा आपण कदर्जात केलेले. पोलिसांचा सर्वे आहे की ह्या यात्रेला, हा सर्वे 5 वर्षापूर्वीचा आहे, 2 ते 2.5 लाख लोक येतात. आजची परिस्थिती पाहता ह्या वर्षी कमीत कमी 2.5 ते 3 लाख लोक भाविक
ह्या यात्रेला येतील आणि दिवसभरामध्ये 5,000 लोकांचा वेळा असतो. आणि आता महिला मंडळं सक्षम झालेली आहेत. लाडकी बहीणमुळं महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्यात, मुली शिकलेल्या आहेत. आता महिला बसेस घेऊन येतात, म्हणजे नगर शिर्डी त्या भागातून सुद्धा बरेचसे भाविक इथे येतात. पिंपोणीला मला 5 गाड्या दिसल्या. 10 वाजता मी कार्यक्रम उरकून निघालो तर मंदिर 11 वाजता बंद होतात. ते म्हणले तुमचं मंदिर चालू ठेवायला सांगा. त्यांना राहण्याची सोय आपल्या इथं केली. म्हणजे 5 बसेसमधनं जवळजवळ 250-300 महिलासुद्धा रात्री 11 वाजता इथं दर्शनाला आलेल्या आहेत. इथून पुढं ओघ वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळं 2.5 ते 3 लाख भाविक येतील अशी अपेक्षा. ग्रामस्थांचा कसा प्रतिसाद? मुंबई ग्रामस्थ आमच्या आता 3ऱ्या-4थ्या माळेपासून म्हणजे सगळे नोकरदार व्यावसायिक असल्यामुळं शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार अशा दिवस काढून ते येणार आहेत. 5व्या माळेपासून मोरजकर म्हणजे मुंबईकर, पुणेकर जे बाहेर आमचे व्यापारी आहेत, व्यावसायिक आहेत आणि नोकरदार आहेत, ते 5व्या माळेपासून इथं मुक्कामी थांबून कुटुंब या ठिकाणी येणार आहेत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.